काल एक व्यक्ती हरिपूरचा काम म्हणून समोर आलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 2015 ते 2027 म्हणजे गेली 18 वर्ष ते इथं लढे चालवत होते. तुम्ही त्यांना दमदाटी करून या प्लॉट मधून बाहेर काढलेला आहे व तिथे जागेचा ताबा घेतलेला आहे. काय खुलासा करणार यावर? तर असं आहे की त्यांना आपण 8 महिने पहिले आलतो आम्ही इथं त्यांना भेटायला. त्यांना भेटून आम्ही सगळे आमचे डॉक्युमेंट दाखवले, सेल डीड वगैरे, त्यांना सगळे प्लॉट वगैरे सगळे काय दाखवले. त्यांना म्हणलं हा प्लॉट आमचा आहे तर आम्ही ते खाली करून द्या. तर त्यांनी काय म्हणलं आम्हाला टाइम द्या. मी त्यांना 7-8 महिने त्यांना टाइम दिला. 7-8 महिने टाइम दिल्यानंतर त्यांचा टाइम संपला तर 26 तारखेला आम्ही आता आल्यानंतर त्यांना म्हणलं खाली करून घ्या. तर त्यांनी स्वतः येऊन खाली करून घेतले. त्यांना आम्ही मदत केली की त्यांचे 4-5 वेळा दाखल्याला आम्ही मदत केली. त्याच्यानंतर त्यांचं जे सामान आहे ते आम्ही म्हणलं त्यांचं सामान तुम्हाला सुखरूप तुम्हाला दिलं जाईल. तुमचं सामान ते 1 रुपयाचं काही मालमत्ता कुठं काही नुकसान होणार नाही हा त्यांना आम्ही बोललो. आणि त्यांचा आमच्याकडे व्हिडिओ आहे की आम्ही त्यांना सगळं हे केलेलं. त्यांना काही शिवीगाळ गेलेली नाही, त्यांना काय म्हणजे शिवीगाळ वगैरे आम्ही त्यांना काही धमकावून दिलेलं नाही की त्याला असं करू तसं करू. काही त्यांना रॉंग असं काही शब्द आम्ही अशब्द वापरलेले नाही. त्या जागेचे चतुर्सीमेचा काय वाद आहे? चतुर्सीमेचा वाद आहे. चतुर्सीमा आमचं आहे, ते चतुर्सीमा आहे, हे सगळे चतुर्सीमा वगैरे आहे. आणि धानोरी गाव, धानोरीचा मेन रोड, धानोरीचा लावगाव हा मेन रोड आहे. इथनं आमचं 20 फुटी रोड गेलेला आहे. आणि प्लॉट जे कटिंग झालेत रोड मध्ये हे 100 फुटी रोड इथनं गेले, कटिंग झाले इथनं. या प्लॉटच्या इथं कटिंग वगैरे झालेलं नाही. हा 20 फुटी ऑलरेडी होता. इथनं जे कटिंग झालं हे खूप या साईडला गेलेलं कटिंगला. इथनं आमचं जे प्लॉट नंबर 14 आहे आणि 19 आहे. त्यांनी दोन्ही 14ला आणि 19ला दोघांनाही शेड मारून त्यांनी रेंट वगैरे दिलेत. तर आमचं रेंट अग्रीमेंट आहे काय? रेंट अग्रीमेंट आहे. तर रेंट अग्रीमेंट कसं आहे, त्यांचा स्वतःचा 3800चा प्लॉट आहे. त्या पूर्ण प्लॉटिंग मध्ये त्यांचा फक्त 3800 प्लॉट आहे. त्यांनी आता कधी घेतल्यानंतर नाही 3.5 गुंठेचा जो प्लॉट आहे ते इथं बाजूला आहे योगेश्वरी मिसळ. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, तिकडे त्यांचे 7 दुकान आहे. 7 दुकानावर यांनी 50 अग्रीमेंट मारलेत आणि असे भाडून दिलेले ताबे मारून. आणि दुसरे प्लॉटवर ताबे मारून त्यांनी रेंट वगैरे दिलेत. आणि त्यांचं रेंट अग्रीमेंट डॉक्युमेंट माझं असं आहे ते माझं खरेदीमध्ये सेल डीड वगैरे आहे. ह्याच्यामध्ये जर माझं काय ते म्हणतात डुप्लिकेट माझा सेल डीड आहे तर त्यांनी सादर करून दाखवावं की माझं सेल डीड कोर्टात दाखवावं की आवाहन करतो की मी त्यांना की माझं हे सेल डीड डुप्लिकेट आहे ते सिद्ध करून दाखवावं की माझं डुप्लिकेट आहे डॉक्युमेंट. बोलो बराबर, तुम्हारे को किसी ने कुछ बोला इधर मारा वगैरह किसी ने कुछ नहीं मारा? तुम्हारे को सामने मार कीमती कुछ है इधर नहीं है? ठीक है, ओके सर, हाँ ठीक है, चलो तुम्हारा सामान तुम्हारे को मिल जाएगा. तुम अभी जितना निकल तो उतना निकल के बाद में मिल जाए, निकलना पड़ेगा तुम्हारे को. हाँ